10 फेब्रुवारीपर्यंत सीसीआय केंद्र मार्फत कापूस खरेदी बंद असल्याने सीसीआय केंद्रामध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे। दरम्यान कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआय कडे धाव घेतली आहे। त्यामुळे कापूस खरेदी करणारे सीसीआयचे जिन हाऊसफुल आहे। कापूस ठेवायला जागा शिल्लक राहिली नसल्याने 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे। त्यामुळे यवतमाळच्या सीसीआय केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला। जागतिक बाजारात कापसाचे दर पडलेले आहे। या ठिकाणी 6500 ते 6800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येते। खुल्या बाजारातील कापसाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रावर गर्दी केली आहे। या ठिकाणी कापसाला 7400 रुपये प्रति क्विंटल दराने दर मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय कडे कापूस खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। मात्र आता कापूस ठेवायला जागा नसल्याने 10 फेब्रुवारीपर्यंत सीसीआय केंद्र बंद ठेवले आहे।